तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना। आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची, बरं का, तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही। शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय, कोण आहे काय नाही। 2019 साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं, आमच्या डोक्यात काय होतं ते। पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री। 2024ला हिम्मत असेल तर वेळेत निवडणुका घ्या, मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येतं हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल। ना म्हणे 100 जन्म घ्यायला लागतील। संजय राजाराम राऊतला सांगेन, देवेंद्र फडणवीस नावाचं रसायन काय आहे हे तुझ्यापेक्षा तुझ्या मालकाला कळलंच असेल। त्यांचा मेंदू नेमका कसा चालतो जर कधीतरी तुझ्या मालकाला एकट्यामध्ये विचार। आज त्याच मेंदूचा परिणाम असा झाला आहे की तुझ्या मालकाला काँग्रेसच्या समोर दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री पदासाठी मुजरा करायला लागतोय। उबाटा नावाचा एक छोटासा गट स्थापन करून आज निवडणुका लढवायला लागतायत। मशाल चिन्ह हे आमच्या फडणवीस साहेबांच्याच डोक्याची देण आहे। म्हणून फडणवीस साहेब हे तुमच्या सगळ्यांचे बाप आहेत। हे जेवढा लवकर तुला लक्षात येईल तेवढंच लवकर तुला आणि तुझ्या मालकाला रात्री झोप लागेल। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।